नाही, पुण्यातील कोंढवा परिसरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चा निघतोय। सासवडमधनं या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कोंढवा परिसरात पोलीस छावणीचं या संपूर्ण परिसराला रूप आलेलं आहे। सासवडपासून कोंढवापर्यंत 800 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत पुण्याहून जोडले आहेत। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स आहेत मोर्चा संदर्भातले? अगदी बरोबर आहे। आज सासवड ते पुण्यातील कोंढवा परिसरात या दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा जो मोर्चा निघणार आहे तो गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, संजय जगताप आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडतोय। खरं तर हा कोंढवा परिसर जो आहे तो या ठिकाणी मुस्लिम बहुल समाज जो आहे तो जास्त राहिला आहे आणि एक मस्जिद आहे, त्या मस्जिद पुढे हनुमान चालीसा आम्ही म्हणणार आहोत अशा प्रकारचं त्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा काहीही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलीस सध्या दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील कोंढवा परिसरात जवळपास 800 ते 1000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सध्या जर आपण पाहिलं तर पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। काही वेळा सासवडमधून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल आणि सासवडमधून ते कोंढवा परिसरात येतील। खडी मशीन चौकात या जन आक्रोश मोर्चाची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा काही चुकीचं घडू नये यासाठी पोलीस सध्या दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांचा सकाळीपासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खरं तर अगदी थोड्या वेळातच सासवडमधून या मोर्चाला सुरुवात होईल। त्यानंतर जवळपास 1 ते 2 तासाचं अंतर कापत हा मोर्चा पुण्यातील कोंढवा परिसरात येईल आणि कोंढवा परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावर आपलं जसं बारीक लक्ष आहे तसं पोलीस देखील या मोर्चावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील दक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच अजिंक्य, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।